आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ परिसरातील एका शेतात रॉकेट नावाचे बनावट देशी दारू बनविणारा कारखाना असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली असता या देशी बनावट दारू बनविण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क नाशिक, कळवण, सटाणा, येवल्याच्या पथकाने धाड टाकली व 17 लाख रुपयांचा मुद्देमालसह रामभाऊ निकम, राहुल डगले या दोघां आरोपींना ताब्यात घेतले। त्यांचा तिसरा साथीदार मात्र फरार झाला। या धाडीमध्ये बनावट देशी बनविण्याचे साहित्य, शिलिंग मशीन, रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या, स्पिरिटचे प्लास्टिक टँक, दारूचे लेबल, महाराष्ट्र पोलीस लोगो असलेली बुलोरे वाहन असा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबतची अधिक माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल भडांगे यांनी दिली। मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली, त्यानुसार आम्ही एक सटाणा फ्लाइंग स्क्वॉडचा स्टाफ, कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली। सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला। त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली, स्पिरिट, मद्यार्क, खाली बाटल्या, भरलेले बॉक्स 180 मिलीचे, 90 मिलीचे, त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बोलेरो वाहन पण मिळून आलेले। असा एकूण सगळा रुपये 17,06,850 चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। या कारवाईमध्ये कळवण विभाग, येवला विभाग, सटाणा विभाग सामील आहे। ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे, मार्गदर्शनाखाली झालेली आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।